एका चहावाल्याकडे तब्बल 1.5 कोटींची कॅश, 85 ATM कार्ड, 75 बँकेचे पासबुक, 28 चेकबुक सापडलेत। एका चहावाल्याकडे हे सगळं कसं आलं, बिहार पोलीस या चहावाल्यापर्यंत कसे पोहोचले आणि नेमकं त्याने एवढी संपत्ती गोळा कशी केली ते सगळं आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। बिहार पोलिसांकडे एका सायबर क्राईमची तक्रार आली। बिहार पोलिसांनी याची माहिती गोळा करण्यासाठी पूर्ण बिहार पालथं घातलं। ही माहिती गोळा करत असतानाच बिहार पोलीस गोपाळगंजमध्ये पोहोचले आणि तिथे ते एका माणसापर्यंत पोहोचले आणि त्यांना कळलं की तो चहावाला आहे। तो नुसता साधासुधा चहावाला नव्हता, तर सायबर क्राईम रॅकेट चालवणारा एक म्होरक्या होता। गडगंज संपत्ती आढळलेला हा चहावाला आहे अभिषेक कुमार। अभिषेक कुमार एक चहाची टपरी चालवत होता। नंतर तो दुबईला गेला। दुबईला जाऊन या अभिषेकने जास्तच डोकं चालवलं आणि भारतात सायबर क्राईम करण्याचा प्लॅन आखला। भारतात सायबर क्राईम कसं करू शकतो याचा प्लॅन पूर्ण अभिषेकने दुबईत बसून आखला आणि त्याचा भाऊ आहे आदित्य, तो भारतात होता। त्याच्या मदतीनेच हे त्याने सायबर क्राईम केलेत। आदित्य भारतात बसून लॉजिस्टिक आणि सगळे व्यवहार बघायचा। ऑनलाईन माहिती गोळा करून दुसऱ्याच्या बँक अकाउंटमधले पैसे स्वतःच्या बँक अकाउंटमध्ये त्यांनी ट्रान्सफर करून घेतलेत आणि नंतर ती रोख रक्कम स्वतःकडे जमा करून ठेवली आहे अशी माहिती आहे। हा सगळा सायबर क्राईम आहे तो फक्त या दोघांनी नाही तर अनेकांनी मिळून केलाय। त्याचे जे म्होरके आहेत ते हे दोघ जण आहेत। हा सगळा सायबर क्राईम करण्यासाठी ते 2 लॅपटॉप वापरत होते, 3 मोबाईल वापरत होते, 85 ATM कार्ड वापरत होते, 75 बँकेचे पासबुक वापरत होते आणि 28 चेकबुक वापरत होते। बिहार पोलिसांना तपासादरम्यान 1.5 कोटी कॅश, 344 ग्रॅम सोनं आणि जवळपास 2 किलो चांदी आढळली आहे। त्याच्यासोबतच 2 लॅपटॉप आहेत, 3 मोबाईल आहेत आणि एक आलिशान कार पण या चहावाल्याकडे होती। म्हणजे आपण फक्त विचारच करू शकतो की सायबर क्राईम करण्यासाठी यांनी किती डोकं लढवले। तर पोलिसांना असा संशय आहे की सायबर क्राईमचं जे हे नेटवर्क आहे ते फक्त बिहार पुरता मर्यादित नाहीत आणि इतर राज्यातही त्यांचं हे नेटवर्क चालू आहे आणि सायबर क्राईम करून त्यांनी अनेक पैसे मिळवलेत। या अभिषेक कुमारने ज्यांचे पैसे उकळले आहेत त्यांना कल्पनाही नसेल की एका बिहारमध्ये बसलेल्या व्यक्तीने किंवा एका दुबईमधल्या बसलेल्या व्यक्तीने आपल्या बँक अकाउंटमधले पैसे अशा पद्धतीने चोरी केलेत। आपण अनेकदा असं म्हणतो की जग एका क्लिकवर आले, पण हा क्लिक तुम्हाला महागात पडू शकतो। कोणालाच ऑनलाईन पद्धतीने तुमचा बँक अकाउंटचा नंबर, ATM कार्डची पिन आणि ATM कार्डचा नंबर देऊ नका। स्वतःच ऑनलाईन ही काळजी घ्या आणि स्वतःचे पैसे सुरक्षित ठेवा।